हे दीपक चार तारखेला या पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही, त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचा लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं. घाईघाईने केलं. ते का केलं आम्हालाही माहीत नाही, कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं. जूनमध्ये जेव्हा आम्ही 1 का 2 तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे. VGTAचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे. असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून MMRDला, आणि असं असताना याने घाईघाईत याचं लोकार्पण केलं. त्यानंतर काही बाईक्स इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केला. नंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केला. परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत, कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत. त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते. एकंदरीतच हा कल्याण शिलपाटा रोड जो साधारण 150-200 कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण 6, 7, 8 करोडपर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे. एकही पूल इथला सुस्थितीत नाही. इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचंही पूल करतो. त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याच्याही लोकांना अजून भूसंपादन झालेलं नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली, इथे अलाइनमेंट चेंज केलेली. मी तुम्हाला दाखवेन इकडचं, जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो. या इकडे दाखवतो. हा जो रस्ता आहे हा पूल झाला, हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल. त्याबद्दल काही शंका नाही, याच्यात डागडुजी करून हा चालू होईल. परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे. हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्यांनी तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे, की तो पिल्लर तिथे आलेला आहे. तर त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? अनेक पत्र दिली KDMCला, म्हणजे त्या पत्रांची माझ्याकडे कॉपी पण आहे, तुम्हाला पुरवण्यात येईल ती. अनेक पत्र दिले, परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकामं सोडत नाहीयेत. हा पूल झाला तरी तो पूल झाल्याशिवाय इथले ट्रॅफिक काही कमी होणार नाहीये. परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखे सांगतात मला माहित नाही. याची अलाइनमेंट चेंज केली, दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली, मेट्रोचा DPR आता चेंज केलाय, त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हेही माहित नाही. या अलाइनमेंट चेंजचा तुम्ही आरोप केलाय, तर काय अलाइनमेंट चेंज केलं जातं? ते काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना. म्हणजे तुम्ही बघाल की आमचा हा रिंग रूटचा टप्पा क्रमांक 1, 2 जे प्लॅन पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोडाची असेल तीच MMRD तो रस्ता करते. तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का? मग त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती अलाइनमेंट बदली करतायत का? हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतोय त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टींना हे थारा देत आहेत. मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता तर त्या कामाला तशी गुणवत्ता यायला पाहिजे. MMRDची कामं अशी पूर्वी नव्हती. MMRDची कामं गुणवत्तेबाबतीत त्यांचा 1 नंबरला कामं होती. अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत. परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा. नुकताच आता घोडबंदर ठाण्याचा जो बोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं 3000 कोटीचं जास्त निविदा निघाल्या. त्यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकारला आणि आता परत ती फेरनिविदा काढण्यासाठी पाठवली. 3000 कोटी कमी रक्कम आहे का? हा मलिदा कोणाच्या पोटात जाणार होतं? आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष दुसरीकडे हे करतात. माझा विरोधकांना पण जे विरोधात बसलेले त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या गोष्टींवर उजेड पाडावा. ते काय गप्पा बसलेत या गोष्टीवर? अशा एकंदरीतच MMRDच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहीत नाही फडणवीस साहेब जे
ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे या बाबतीत ते पण का गप्प बसले, ते यांना का स्पेअर करतात? आहे ना तुमच्याकडे मताधिक्य, एका दुसरा नाराज झाला काय फरक पडतो, परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी इथे जातीने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. राजकारण हा विषय नाही आहे, राजकारण ती लोक करतायत. आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला असता. आज तुम्ही चालू केला, चालू करताना आमच्यावर टीका केली, मग तसा रस्ता झालाय का? आणि त्याला काय आम्ही उत्तरं द्यायची नाही? ज्या लोकांनी काही करायचं आणि ते सहन करणाऱ्यातलं मी नाही, इतर यांचे मित्रपक्ष असतील, परंतु मी हे सहन करणार नाही. आमचा मनसे हा पक्ष हे सहन करणार नाही. हा उद्घाटनाचा अट्टाहास त्यासाठी की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला आठवत असेल मी 4 वर्षापूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं, परंतु त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता. त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आणि तुम्हाला इथे 2 गर्डर लॉन्चिंग केले 4 वर्षापूर्वी यांनी, तेव्हा फटाके वगैरे फोडलेले. तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का? परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याने लोकार्पण केलेलं आहे. लोकांची इथे बळी जाऊ शकतात, त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी, ही मागणी आम्ही करत आहोत. मला वाटतं पोलिसांकडे ही तक्रार करण्यापेक्षा लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार करायला पाहिजे की याच्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे. ठेकेदाराची आणि त्याच्या इतर ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्यात यावं, तेव्हा यांना त्यातलं काळं बाहेर येईल. पोलीस फार तर ठेकेदाराला नोटीस देऊन त्याला एक मुदत देतील, परंतु त्याला काही अर्थ नाही आहे.